नमस्कार. जिल्ह्याभरात कृषी विभागाच्या भरारी पथकाचे धाड सत्र, 6 लाखाचे बोगस HTBT कापूस बियाणे जप्त, 4 ठिकाणी छापेमारी, गुन्हे दाखल. नंदुरबार जिल्ह्यात बोगस HTBT कापूस बियाण्यांच्या विक्रीविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत जिल्ह्यातील 4 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत सुमारे 6 लाख रुपयाच्या बोगस बियाण्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या धडक कारवाईमुळे बोगस बियाणे विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात HTBT कापूस बियाण्यांच्या अवैध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी कृषी विभागाने विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील या पथकांनी गेल्या 2 दिवसात विविध भागात छापेमारी मोहीम राबवून मोठी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहराजवळील तळोदा रस्त्यावरील कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकून चेतन पटेल व जितेंद्र पटेल यांच्याकडून संशयित HTBT कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील वाण्यावीर येथे राजकुमार परदेशी यांच्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. तेथूनही मोठ्या प्रमाणात बियाण्यांचा साठा हस्तगत करण्यात आला. याशिवाय शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे योगेश लोहार यांच्या ठिकाणी देखील कारवाई करून संशयित बियाणे जप्त करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील शमशेरपूर येथे सुरेश रमण पाटील यांच्या शेतातूनही संशयित HTBT कापूस बियाणे आढळून आले. या 4ही ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत बोगस HTBT कापूस बियाणासह सुमारे 6 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर, नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, नंदुरबार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किशोर हडपे आणि नाशिकचे गुणनियंत्रण तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहीम अधिकारी सचिन देवरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके, कृषी अधिकारी सुरेश साठे, प्रकाश खरमळ, मोहनसिंग राजपूत, अभय कोर आणि विशाल वागचौरे यांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.